नमस्कार. आज आपण समुपदेशनाची उपयोगिता किंवा सेटिंग्ज म्हणजे काय हे बघणार आहोत. सेटिंग्ज म्हणजे समुपदेशकाने ग्राहकाच्या समोर बसून त्याच्यासोबत केलेली मीटिंग किंवा चर्चा आणि ही चर्चा एका विशिष्ट उद्देशानं असते, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यासाठी नेमकं समुपदेशन ही एक प्रक्रिया म्हणून त्याचा वापर केला जातो, हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. समुपदेशन प्रक्रियेचा वापर विविध सेटिंग्जमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता विविध सेटिंग्ज याचा अर्थ वेगवेगळ्या ग्राहकांच्या वेगवेगळ्या ज्या समस्या असतात, या समस्या सोडवताना ज्या काही सभा किंवा मीटिंग आयोजित केल्या जातात, त्याला सेटिंग्ज असं म्हणतात. आणि ह्याचा उपयोग समुपदेशक कसा करतो आणि खाजगी समुपदेशक म्हणून जेव्हा समुपदेशक कार्य करतो, जेव्हा तो स्वतःचा व्यवसाय करतो आणि समुपदेशक म्हणून इतरांना मार्गदर्शन करतो किंवा समुपदेशन करतो, तेव्हा ह्या सेटिंगचा वापर कोणत्या पद्धतीनं करावा लागतो, हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. NGO आणि सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत, हे सुद्धा अशा प्रकारच्या सेटिंग्जमध्ये समुपदेशक याचा वापर करत असतात. उच्च शिक्षणामध्ये, व्यवसाय प्रशिक्षणामध्ये ह्याचा टप्प्याटप्प्यानं कसा वापर होत जातो, ते आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट, खाजगी किंवा व्यावसायिक समुपदेशक म्हणून स्वतःचा व्यवसाय समुपदेशक जेव्हा स्टार्ट करतो, तेव्हा त्याचं पहिलं काम म्हणजे ग्राहकाला डॉक्टरसारखी OPDच्या मार्फत सेवा देणं हे असतं. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा आजारी व्यक्ती डॉक्टरकडे जातो आणि OPDमध्ये नंबर लावून किंवा अपॉइंटमेंट घेऊन तो स्वतःची तपासणी करून घेतो आणि त्यावर डॉक्टरांनी दिलेली ट्रीटमेंट तो अ, घेतो. त्यासारखंच ग्राहकाला समुपदेशकाची अपॉइंटमेंट घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं. त्यासाठी समुपदेशकाची वेळ ही त्याला घ्यावी लागते, अपॉइंटमेंट ठरवून घ्यावी लागते. आणि त्याचबरोबर समुपदेशनाची समस्येची तीव्रता, समुपदेशन पहिलं सत्र आहे की दुसरं सत्र आहे, यावर आधारित त्याचा कालावधी हा ठरवून घ्यावा लागतो. त्यानंतर जेव्हा ॲक्चुअल सेटिंगला सुरुवात होते, तेव्हा प्राथमिक माहिती आणि त्यानंतरची सत्र जे आपण पर्सनल किंवा वैयक्तिक समुपदेशनामध्ये पाहिलं होतं. तर त्या समुपदेशनामध्ये पहिल्या सत्रामध्ये प्राथमिक माहिती आणि ज्याला आपण बेसिक अशा प्रकारची माहिती घेतली जाते आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या समस्या लक्षात येतात किंवा त्या समस्येची तीव्रता जेव्हा लक्षात येते, तेव्हा ते नंतरची सत्र फॉलोअप सत्र म्हणून घेतली जातात. नेक्स्ट, समुपदेशन सेटिंगचा वापर हा शासकीय आणि NGOमध्ये कसा प्रकारे केला जातो, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. समुपदेशनाचा वापर प्रथमतः समूहाच्या समस्या सोडवणे यासाठी केला जातो. हे तर आपण आधी बघितले आहे, की जेव्हा समूह समुपदेशन म्हणजे एखादा ग्रुप, मग तो शाळेचा असेल किंवा तो एखाद्या शासकीय क्षेत्रातील असेल, पोलिसांचा असेल किंवा आणखी कोणता वेगळ्या प्रकारचा एखादं कामगार मंडळ किंवा एखादं महिला मंडळ असेल, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा समुपदेशनाचा वापर हा केला जात असतो. त्यानंतर काही विशिष्ट संस्था असतात आणि त्या संस्थेमध्ये जर कुठे संघर्ष किंवा ताणतणाव त्याच्या सदस्यांमध्ये निर्माण झाला असेल, तर अशा वेळी समुपदेशनाच्या सेटिंगचा वापर केला जातो. त्या सदस्यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील समस्या जाणून घेऊन जर काही गैरसमज झाले असतील, तर ते गैरसमज हे सोडविले जातात. त्यानंतर शासकीय क्षेत्रातील पोलीस, कारागृह, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी सुद्धा ह्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आपल्याला माहिती आहे की अ, कारागृहातील जे कैदी असतात, ह्या कैद्यांना एक चांगलं जीवन जगता यावं यासाठी किरण बेदींनी सुरू केलेली वेगवेगळी समुपदेशनाची योजना आणि त्यांची दैनंदिनी ही अतिशय अ, मैलाचा दगड ठरलेली आहे आणि त्यावर आधारितच आता वेगवेगळी समुपदेशनाची सत्र, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. त्याचप्रमाणे पोलीस आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे आणि जी मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत,
त्या महानगरांमध्ये गुन्ह्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. अशा ठिकाणी पोलिसांवर सुरक्षेचा आणि एकूणच कामाचा खूप तणाव वाढत आहे. अशा वेळेस पोलिसांना सुद्धा समुपदेशन केलं जातं. कारण मध्यंतरी बऱ्याचशा घटना ह्या पोलिसांच्याकडून अशा घडल्या, की त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षेत्रावर थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि तेव्हापासून मग त्यांची पण समुपदेशनाची सत्र ही घेतली जातात. त्यांच्या ट्रेनिंग सेंटर्समध्ये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारचे समुपदेशनाची सत्र आयोजित केली जातात आणि अशा प्रकारच्या सेटिंग्ज ज्याला आपण म्हणू की सभा या घेतल्या जातात. त्यानंतर शाळा महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग्ज घेतल्या जातात. ही सेटिंग्ज विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक समस्या सोडवणे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे एम्स जे असतात ते त्यांची ध्येय निश्चित करण्यासाठी मदत करणे असं असतं. एकदा ध्येय ठरवलं की ध्येय ठरवल्यानंतर आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखून घेणे आणि ह्या क्षमतानुसार मग आपण काय करू शकतो, अ, त्याचबरोबर अभ्यासामध्ये कुठे अडथळे निर्माण होत असतील तर ते समजून घेणे, ते समजून घेण्यासाठी अ, त्यांना प्रोत्साहन देणे किंवा त्यांना त्यासाठी तयार करणे, की ह्या अडचणी मला सुद्धा येऊ शकतात आणि ही माझी अडचण आहे. अशा प्रकारे समुपदेशक विद्यार्थ्यांना समुपदेशन करत असतात. काही विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता असते किंवा अ, काही गोष्टींचा संघर्ष म्हणजे तो घरचा तणाव असेल किंवा जास्त अभ्यासाचा तणाव असेल किंवा आणखी काही कृतींचा तणाव त्याच्यावर येऊ शकतो, की जो तो इतरांना सांगू शकत नाही. अशा वेळेस समुपदेशक अ, काही गोष्टींची उदाहरणं देऊन त्यांना बोलतं करून त्यांच्या समस्या आणि त्यांच्या तणावाचं व्यवस्थापन कसं करावं हे सांगतात आणि मुख्य म्हणजे त्यांचे शैक्षणिक विकास आणि त्यांच्यातली नकारात्मकता कमी करून सकारात्मकता वाढवणे, स्वतः आणि इतरांमधला संघर्ष कमी करणे ह्यासाठी पण शैक्षणिक समुपदेशन हे केलं जातं आणि हे पण समूह समुपदेशन असतं. अनेक विद्यार्थ्यांचे गट किंवा विशिष्ट क्लासेसचे वयोगटातील विद्यार्थ्यांचे गट केले जातात आणि त्यांची समुपदेशनची सेटिंग्ज ह्या ठरवल्या जातात. वेळ ठरवली जाते आणि अ, शाळेच्या ॲडमिशनच्या वेळेला किंवा सुरुवातीला आणि परीक्षेच्या वेळेला अशा प्रकारे 10वी-12वीच्या समुपदेशनाची सत्र ही घेतली जात असतात. नेक्स्ट त्यानंतर व्यावसायिक समुपदेशन चे सेटिंग्ज किंवा सभा ह्या घेतल्या जात असतात, चर्चा केली जात असते. त्याचे वेगवेगळे टप्पे आपण बघणार आहोत. 10वी आणि 12वी नंतर आपल्याकडे बरीचशी व्यवसायाची दालनं खुली होतात. ज्याला आपण असं म्हणू की कामापुरता व्यवसाय करणे किंवा जास्त गरज ज्याला आहे अशा व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना काम कोणत्या प्रकारे करता येईल ह्यासाठी व्यावसायिक समुपदेशन केलं जातं. आणि साधारणपणे एखादा विद्यार्थी खूप हुशार असतो, परंतु त्याच्या घरची परिस्थिती चांगली नसते. अशा वेळेस त्यांना कुठल्या प्रकारचा व्यावसायिक क्षेत्र निवडावं किंवा कुठला व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावा, यासाठी पण व्यावसायिक समुपदेशन केली जातात आणि त्यानुसार विद्यार्थी हे त्या गोष्टी करत असतात. कधी-कधी विद्यार्थ्याला स्वतःला काय करावं हे सुचत नाही. अशा वेळी हे व्यावसायिक समुपदेशन त्याला अतिशय उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर व्यवसायाला एखाद्या सुरुवात केली तर किंवा करायची असेल तर त्याची निवड करण्यासाठी सुद्धा समुपदेशन हे उपयुक्त ठरत असतं. कारण समुपदेशकाला त्या व्यवसायातील अडी-अडचणी किंवा पुढे येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींची जाणीव असते आणि त्या गोष्टींची पूर्ण कल्पना देऊन कोणता व्यवसाय तो निवडू शकतो किंवा त्याच्या क्षेत्रामध्ये कोणता व्यवसाय त्या एरियामध्ये किंवा भौगोलिक एरियामध्ये तो व्यवसाय चालू शकतो, अ, अशा प्रकारे तो मार्गदर्शन करू शकतो. त्यानंतर अ, व्यावसायिक शिक्षणामध्ये विकास आणि वाटचालीचं ध्येय हे ठरवताना सुद्धा व्यावसायिक समुपदेशन अतिशय उपयुक्त ठरत असतं. कारण अ, व्यवसाय करणं हा तर एक हेतू आहे, परंतु त्यासोबतच विकास झाला पाहिजे आणि हा विकास कोणत्या पद्धतीनं करावा, त्याची वाटचाल कशी करावी, ह्याचं मार्गदर्शन ह्या समुपदेशनाद्वारे होत असतं. तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अ, सुद्धा शिक्षण घेताना वेगवेगळे
प्रकारच्या स्ट्रीम्स असतात. मग कोणत्या स्ट्रीमला आपण जावं, आपली आवड काय आहे किंवा आपला कल काय आहे, ह्या दृष्टीनं सुद्धा समुपदेशक मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्टची निर्मिती सुद्धा समुपदेशकाकडे असते आणि ती ॲप्टिट्यूड टेस्ट दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा कल कोणत्या शिक्षणाकडे आहे, हे लक्षात घेतलं जातं आणि त्यानुसार समुपदेशक त्यांना सल्ला देतात, की तुम्ही अशा विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम हा करावा. आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं विद्यार्थ्यांना पेलावी लागतात. अशा वेळेस त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या अभ्यासातील आणि इतरही तणावाचं व्यवस्थापन व्हावं, यासाठी सुद्धा व्यावसायिक समुपदेशन किंवा ज्याला आपण असं म्हणू, की समुपदेशन हे केलं जातं. महाविद्यालयीन स्तरावर उच्च शिक्षण घेताना किंवा उच्च शिक्षण घेतल्यानंतर व्यवसायाच्या असणाऱ्या संधी आणि आपल्याला असणारी आवश्यकता या सर्वांचा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. अशा प्रकारचं समुपदेशकाचं कार्य हे त्या ठिकाणी होत असतं आणि हे वेगवेगळ्या सेटिंग्जमार्फत पूर्ण होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपलं जे तिसरं युनिट आहे, ते या ठिकाणी आता आपल्याला संपत आलेलं आहे. थोडासा भाग राहिलेला आहे. 1-2 व्हिडिओमध्ये तो आपण पूर्ण करून घेणार आहोत. त्यानंतर ह्या विषयावर आधारित असलेली एक असाइनमेंट टेस्ट होईल आणि आपल्याला ग्रुप डिस्कशनसुद्धा घ्यायचं आहे. त्यानंतर चौथं युनिट जे आहे रिसर्च मेथोडॉलॉजीचं ते डॉक्टर तिहिले मॅडम घेणार आहेत आणि पुढच्या आठवड्यात ते पूर्ण होईल. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टचं युनिट पूर्ण करायचं आहे. साधारण 1 किंवा दीड आठवड्यामध्ये आपल्याला 4 युनिट पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर जो आपला मुख्य प्रोजेक्टचा भाग आहे, तो आपण पुढे घेणार आहोत. त्याच्याबद्दल काय करायचं ह्याचं पण 1-2 लेक्चर्समध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आणि निश्चितच हा जो समुपदेशन त्याच्या सेटिंग्ज किंवा त्याची चर्चा किंवा त्याचा अभ्यास जो आहे, यासाठी लागणारं स्टडी मटेरियल मी ह्यासोबत पाठवलेलं आहे. हे व्हिडिओ पण उपयुक्त आहे. त्याच्यावर आधारितच तुम्हाला MCQ क्वेश्चन Google फॉर्मच्या मार्फत मी देणार आहे. म्हणून काळजीपूर्वक हे व्हिडिओ जेवढे झालेले आहेत, ते व्हिडिओ आणि सोबतच जे PDF मटेरियल पाठवलेलं आहे, ते PDF मटेरियल आपण पाहावं. सोबतच काही तुम्हाला रेफरन्सेस दिलेले आहेत, काही वेगळ्या प्रकारचे व्हिडिओसुद्धा ह्या ठिकाणी पाठवलेले आहेत. त्याचा पण आपण अभ्यास करावा आणि आपली असाइनमेंट पूर्ण करावी. अ, ठीक आहे, आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.